सुप्रभात छात्राः, नमो नमः. Today we are going to start चित्रकाव्यम. प्रहेलिका हा शब्द तुम्हाला कदाचित माहीत नसेल. प्रहेलिका म्हणजे रिडल, कोडं, मराठीमध्ये कोडं. प्रहेलिका म्हणजे रिडल. संस्कृतमध्ये काही प्रहेलिका ह्या प्रचलित आहेत म्हणजे फेमस आहेत, रेग्युलर आहेत. तर या फेमस प्रहेलिका तुम्हाला ह्या चित्रकाव्यामध्ये दिसणार आहेत. लँग्वेजमध्ये एक प्रकार असतो की ज्यामध्ये दोन शब्द, दोन अक्षरं एकमेकांपासून वेगळी केली की एक वेगळा अर्थ तयार होतो आणि तेच अक्षर, तेच शब्द एकमेकांच्या जवळ आणले की वेगळा अर्थ तयार होतो. आणि हेच भाषेचं सौंदर्य आहे. म्हणूनच आज आपण जे काही चित्रकाव्यम बघणार आहोत त्यामध्ये एका ठिकाणी चित्र दिलेलं आहे आणि त्याचा श्लोक दिला आहे. श्लोकामध्ये एक प्रकारची प्रहेलिका आहे, म्हणजे यू हॅव टू सॉल्व्ह अ रिडल. ते रिडल सॉल्व्ह करताना तुम्हाला त्या भाषेतलं सौंदर्यसुद्धा कळणार आहे. तेव्हा तुम्हाला खरंच खूप मजा येणार आहे हे चित्रकाव्य सोडवताना. तेव्हा चला सुरुवात करूया. लेट्स बी अटेंटिव्ह. ट्राय टू सॉल्व्ह धिस पझल. दीज आर ऑल पझल्स अँड यू विल डेफिनेटली एन्जॉय दिस पझल्स. सो लेट्स स्टार्ट. सुभाषितं नाम सम्यक्रूपेण भाषितम्. सुभाषितानि आदर्शजीवनस्य गुह्यम् आख्यान्ति. वैशिष्ट्यपूर्णानि सुभाषितानि संस्कृतभाषायाः सौन्दर्यस्थानानि खलु. सौन्दर्यस्थानानि खलु. सो ब्यूटी ऑफ लँग्वेज. सुभाषिताज आर ब्यूटी ऑफ लँग्वेज. बुद्धिविकासकानि सुभाषितानि नाम चित्रकाव्यानि. इकडे बघा, चित्रकाव्यानी म्हणजे काय हे तुम्हाला सांगितलं आहे. बुद्धिविकासकानी सुभाषितानी मीन्स दे विल इम्प्रूव्ह युअर थिंकिंग पॉवर, युअर जजमेंटल पॉवर. सो दीज ऑल चित्रकाव्याज आर व्हेरी एंटरटेनिंग. सिन्स दे आर पझल्स, इट विल हेल्प यू. इट गिव्स यू सम हिंट as well as it gives you an exercise to your mind. तानि रंजकानि अपि सन्ति. रंजकानि एंटरटेनिंग. अस्मिन् चित्रकाव्ये अंतरालापः, अन्योक्तिः, हास्योक्तिः, कर्तृगुप्ता प्रहेलिका, समस्यापूर्तिः, वाकोवाक्यम् इत्यादयः सुभाषितानां प्रकाराः सन्ति. हे सगळे सुभाषितांचे प्रकार आहेत. टिल नाव in 8th standard, 9th standard and now in 10th standard, till now we just learned all subhashitas. श्लोक आहे, त्या श्लोकांचा अर्थ आपण सांगितला आणि त्याप्रमाणे आपण त्याचे क्वेश्चन आन्सर्स केले. आपल्याला सुभाषितांचे प्रकार, त्यांची नावं आत्तापर्यंत माहिती नव्हती. ती नावं तुम्हाला ह्याच्यामध्ये आता दिलेली आहेत. द नेम ऑर टाइप्स ऑफ सुभाषिताज आर नंबर 1 अंतरालापः. Please underline them or put the numbering. Number 1 अंतरालापः. Second अन्योक्तिः. Third हास्योक्तिः. Fourth कर्तृगुप्ता प्रहेलिका. Fifth समस्यापूर्तिः. Sixth वाकोवाक्यम्. These are the type of subhashitas. Now let's go to one by one प्रहेलिका. Now you can see the picture over here. The picture of a river. People are at the bank of the river and there is only one line mentioned. Ka शीतलवाहिनी गंगा. का शीतलवाहिनी गंगा. का म्हणजे कुठे. का कुठे, कोण. शीतलवाहिनी. शीतल या शब्दाचा अर्थ काय. कोल्ड, कूल, थंड. शीतलवाहिनी. गंगा. गंगा रिव्हर, गंगा नदी
कुठे अतिशय शांत थंडपणे वाहते. वेअर द रिव्हर गंगा इज सिच्युएटेड विथ व्हेरी कूल वॉटर. का शीतल वाहिनी गंगा. थंड शांत प्रवाह. स्मूथली अँड कूलली. वेअर गंगा रिव्हर फ्लोज स्मूथली अँड व्हेरी कूल. हा प्रश्न विचारला आहे. दिस इज द रिडल अँड इन दिस रिडल द आन्सर इज देअर अँड देअर इटसेल्फ. जस्ट अटॅच का अँड शीतल. का शीतल या दोन्ही शब्दांना बोल्ड लेटरमध्ये केलेलं आहे. बरोबर आहे. तर त्याचाच तेच आहे आन्सर. आन्सर काय आहे. का शीतल. हे एकत्र करा बघू. प्लीज मेक देम टुगेदर. द आन्सर इज काशीतल. काशीतल म्हणजे काशी. इन द एरिया ऑफ काशी आन्सर इज देअर. ठीक आहे. पहिल्यांदा क्वेश्चन विचारला. प्रथम क्वेश्चन विचारला तुम्हाला. काय विचारला. वेअर रिव्हर गंगा इज सिच्युएटेड ऑर लोकेटेड ऑर फ्लोज स्मूथली कूलली. थंड प्रवाह कुठे आहे गंगेचा. तर आन्सर आहे काशी. काशीतल. लोकेशन इज काशी. समजलं. म्हणजे कशी गंमत केली आहे त्यांनी. काशी इज अ आन्सर and from that answer they have created a question and this is the beauty of Sanskrit language. समजते. का शीतल वाहिनी गंगा. का शीतल गंगा वाहिनी. गंगा कुठे वाहते. गंगा काशीच्या काशीतली. काशीतल काशीमध्ये वाहते. ठीक आहे. लेट्स गो टू द सेकंड. नाउ सी द नेक्स्ट क्वेश्चन. कम संजगान कृष्णः. कम संजघान कृष्णः. हू कम म्हणजे कोण. संजघान म्हणजे मारणं. टू किल. कृष्ण किल्ड टू whom. द क्वेश्चन इज कृष्ण किल्ड टू whom. कृष्णाने कुणाला मारलं. हा प्रश्न झाला. त्या प्रश्नाचा आन्सर त्या क्वेश्चनमध्येच आहे. त्या प्रश्नाचं आन्सर ह्या क्वेश्चनमध्येच आहे. फक्त यू हॅव टू मिक्स ऑर मेक इट टुगेदर. कम आणि सम. कंस. कृष्णाने कुणाला मारलं. कंसाला मारलं. सो द क्वेश्चन इज कम संजघान कृष्णः. कृष्ण किल्ड whom. Whom did Krishna kill? This is the question. And the answer we know is कंस. कंसाला कृष्णाने मारलं. पण कंस हे त्याच्यातच दिलं आहे. क्वेश्चनमध्येच आन्सर असणं. दिस इज द ब्युटी ऑफ द लँग्वेज. देअर इज आन्सर लाईंग इन द क्वेश्चन इटसेल्फ. दिस इज द ब्युटी ऑफ संस्कृत लँग्वेज बाय जम्बलिंग अप विथ द लेटर्स. कम संजघान. कम आणि सम एकत्र करा. इट बिकेम्स कंस. सो आन्सर इज देअर. ठीक आहे. नेक्स्ट. के दारपोषणरतः. के दारपोषणरतः. दारपोषणरतः हा पहिला शब्द समजून घ्या. दारपोषणरतः. के म्हणजे हू. के म्हणजे हू. हू इज रतः. रतः म्हणजे एनग्रॉस्ड. मग्न आहे. गुंग होऊन गेलाय. मग्न आहे. कशामध्ये मग्न आहे. दारपोषण. दारपोषण म्हणजे आपल्या कुटुंबाचं पोषण. दार म्हणजे बायको. आपल्या कुटुंबाचे पोषण करण्यात कोण गुंतलंय. हू इज एनग्रॉस्ड इन द who is engrossed in feeding the family. आपल्या कुटुंबाच्या पालनपोषणाकरता कोण मग्न आहे. I repeat, who is engrossed in feeding the family. फॅमिलीचं पोट कोण भरतंय.
हा क्वेश्चन आहे. आता प्लीज अंडरस्टँड द हायलाइटेड पार्ट. के दार, दार आणि के यांना एकत्र करा. प्लीज मेक इट टुगेदर. द वर्ड बिकम्स केदार. केदार मीन्स कृषकः, फार्मर. फार्मर इज एनग्रॉस्ड इन फीडिंग द फॅमिली. केदार पोषणरतः. ठीक आहे. सो हे आहे वृत्त आर्या. कम संजगान कृष्ण, ह्याचा अर्थ आपल्याला आत्ताच कळला. का शीतलवाहिनी गंगा, केदार पोषणरतः. आणि इकडे बघा, कम बलवंतम न बाधते शीतम. हा माणूस बघितला, ही हॅज पुट शॉल, राईट. ही हॅज पुट शॉल बिकॉज ही इज फिलिंग कोल्ड, राईट. कम बलवंतम न बाधते शीतम. कोणत्या बलवान माणसाला थंडी वाजत नाही, प्रश्न विचारलाय. बलवंतम, पर्सन हु इज व्हेरी स्ट्रॉंग. बलवंतम, ज्याच्याकडे बल आहे असं. न बाधते शीतम, ज्याला थंडी वाजत नाही. असा कोण माणूस आहे? हु इज द पर्सन, हु इज अ स्ट्रॉंग पर्सन हु डझंट फील कोल्ड. आणि त्याचा आन्सर येल्लोमध्ये एकत्र करून बघा. कम बलवंतम न बाधते शीतम. कम बलवंतम, कंबल, कंबल ओढणं हिंदीमध्ये माहिती आहे ना. कंबल, कंबल म्हणजे शॉल. ज्या माणसाने आपल्या अंगाभोवती शॉल लपेटलेली आहे, शाल लपेटलेली आहे, त्याला थंडी नाही वाजत. कम बलवंतम, द पर्सन हू हॅज टेकन शॉल डझंट फील कोल्ड, राईट. कम बलवंतम न बाधते शीतम. सो ह्या चारही प्रश्नांची उत्तरं ही त्याच्या प्रश्नामध्येच आहेत. ही आहे ब्युटी ऑफ संस्कृत लँग्वेज. कम संजगान कृष्ण, का शीतलवाहिनी गंगा, केदार पोषणरतः, कम बलवंतम न बाधते शीतम. वृत्त आहे आर्या. अंतरालाभ हा टाईप ऑफ सुभाषित इज अंतरालाभ. आर्यावृत्त इज यूज्ड आणि त्याचं तुम्हाला अर्थ सांगायचा आहे. ठीक आहे. लेट्स गो टू द नेक्स्ट. नाउ सी दिस. वृत्तम अनुष्टुप अँड सुभाषित टाईप इज हास्योक्ती. हास्योक्ती, हसण्यासारखं. सो दिस सुभाषित इज व्हेरी एंटरटेनिंग अँड व्हेरी फनी. अँड हाऊ फनी इट इज, लेट्स चेक. वृत्तम, वृत्त आहे अनुष्टुप, आणि हास्योक्ती हा सुभाषिताचा प्रकार आहे. हास्योक्ती, हास्यरस, हसना. इट्स अ जोक. ओके, सो लेट्स अंडरस्टँड दिस जोक अँड लेट्स लाफ. हास्योक्ती ही आहे गंमत. हे दिस इज समथिंग फनी. लेट्स सी. वैद्यराज नमस्तुभ्यं, यमराज सहोदर, यमस्तु हरति प्राणान्, त्वं तु प्राणान् दनानि च. आय रिपीट. तुम्ही माझ्याबरोबर म्हणा. प्लीज रिपीट आफ्टर मी. वैद्यराज नमस्तुभ्यं, यमराज सहोदर, यमस्तु हरति प्राणान्, त्वं तु प्राणान् धनानि च. ओके. नाव वैद्यराज नमस्तुभ्यं. कुणाला नमस्कार केलाय? वैद्यराज. हु इज वैद्य? वैद्य मीन्स डॉक्टर. हु इज वैद्य? वैद्य इज डॉक्टर. सो ओ डॉक्टर, आई बो डाउन टू यू. नमस्तुभ्यम. यमराज सहोदर, जिसका भाई है यम, लॉर्ड यम इज हिज ब्रदर. या पहिल्याच वाक्यामध्ये थोडंसं ऑड वाटतं, बरोबर आहे की नाही? की आपण म्हणतोय की डॉक्टरला नमस्कार असो ज्याचा यम हा भाऊ आहे. यम म्हणजे कोण आलाय ना लक्षात? लॉर्ड ऑफ डेथ, बरोबर? यम प्राण घेऊन जायला येतो असं म्हणतात ना, बरोबर? लॉर्ड ऑफ डेथ, गॉड ऑफ डेथ इज यम. आणि काय सांगितलं आहे? हे वैद्यराज, तुम्हाला नमस्कार असो. यम हा तुमचा भाऊ आहे. सहोदर म्हणजे भाऊ, ब्रदर. यमस्तु हरति प्राणान. यम प्राणाचं हरण करतो, म्हणजे काय करतो? प्राण घेऊन जातो. म्हणजे आपल्याला आपलं मरण जवळ आलं की यम येतो, बरोबर ना? यमस्तु हरति प्राणान. यम फक्त प्राण घेऊन जातो आपले.
त्वं तू प्राणान् धनानि च. यम फक्त आपले प्राण घेऊन जातो, पण तुम्ही तर आमचं धनही घेता आणि आमचा प्राणही घेता. कळलं? अशा गंमतशीर प्रहेलिकाही आहे. धन पण घेऊन जाता. आपण डॉक्टरकडे गेलो तर डॉक्टर काय फीस घेतो की नाही, म्हणजे ते आपले पैसे पण घेतात. त्वं तू प्राणान् धनानि च. प्राणान् आणि धनानी दोन्ही, म्हणजे यम फक्त प्राण घेऊन जातो, तुम्ही तर प्राण पण घेऊन जाता आणि पैसे पण घेऊन जाता. म्हणजे फॉर एक्झाम्पल, वेन सम क्रिटिकल सिच्युएशन इज देअर and doctor does all of their efforts and still a person dies, then what happens? असं आहे का की आपला माणूस कोणी हॉस्पिटलमध्ये आहे आणि अतिशय क्रिटिकल कंडिशन आहे, अशा वेळेला जर तो माणूस गेला तर डॉक्टर बिल माफ करतो का आपल्याला? नाही करणार ना, बिल तर घेऊन जाणार, बरोबर? मग अशा वेळेला त्यांनी हे सुभाषित, ही हास्योक्ती केली आहे की अरे वैद्य राजा तुला नमस्कार असो, अरे डॉक्टर तुला नमस्कार असो, तो यमराज तुझा भाऊ आहे. यम तर प्राणांना घेऊन जातो, यम तर आपले प्राण घेऊन जातो, पण तू प्राण पण घेतोस आणि पैसे पण घेतोस. कळलं? यमस्तु, यम हा तू, यम तू हरती प्राणान, यम प्राण घेऊन जातो. त्वं तू प्राणान धनानी च, प्राण पण आणि धन पण, वेल्थ पण. कळलं? अशा प्रकारे ही हास्योक्ती अलंकार त्यांनी वापरलेला आहे. ठीक आहे? कसं मजेशीर चित्र काढलं आहे बघा. बाजूला यम उभा आहे राईट साईडला आणि हा आपल्या डॉक्टरला सांगतोय की तुला नमस्कार असो, कारण शेवटी डॉक्टर काय म्हणतात, हमने तो बहुत कोशिश की पर कुछ नहीं कर पाए. बरोबर ना? तसं त्यांनी सांगितलं आहे की तू पैसे पण घेणार आणि प्राण पण घेऊन जाणार. बरोबर? नेक्स्ट. आता ही पण खूप मस्त मजेशीर प्रहेलिका आहे बघा. हां, इथे 4 चित्र तुम्हाला दिली आहेत. एक पंडिताचं चित्र आहे जो घंटा वाजवतोय, जो देवाची पूजा करतोय, औक्षण करतोय देवाला. बरोबर? आता ही प्रहेलिका काय आहे? प्रहेलिका म्हणजे कोडं, रिडल. जसं आपण आधी एक कोडं बघितलं, कंसंजघान कृष्ण हावालं, आणि आता ही आहे प्रहेलिका. प्रहेलिका इज अ टाइप ऑफ सुभाषित. वृत्त उपजाती. लेट्स सी. अयम न भक्तो न च पूजको वा. अयम न भक्तो न च पूजको वा, घंटां स्वयं नादयते तथापि, धनं जनेभ्यः किल याचते अयम, न याचको वा न च निर्धनो वा. परत म्हणूया आपण. अयम न भक्तो, प्लीज रिपीट आफ्टर मी. अयम न भक्तो न च पूजको वा, घंटा स्वयं नादयते तथापि, धनं जनेभ्यः किल याचतेयं, न याचको वा न च निर्धनो वा. बरं, आता एक एक शब्द आपण बघूया. अयम न भक्त, हा भक्त नाही. दिस इज नॉट अ डिवोटी. दिस इज नॉट डिवोटी. न च पूजको वा, दिस इज नॉट इवन पंडित who worships God. He is not even pandit, not even devotee. Ghanta swayam na dayate tathapi, still he rings the bell. घंटा, देवळातली घंटा कोण वाजवतं? आयदर येणारा भक्त, देवाच्या देवळात येणारा भक्त, किंवा गुरुजी. बरोबर ना? देवळातले जे गुरुजी असतात, देवळातले जे पंडित भट असतात, ते घंटा वाजवतात आरतीच्या वेळेला. बरोबर? मग त्यांनी काय सांगितलं आहे? दिस इज नॉट डिव्होटी, नॉट इवन द पंडित, बट ही हिमसेल्फ रिंग्स द बेल. ओके. धनम जनेभ्यः किल याचते अयम. धनम जनेभ्यः, याचते आस्किंग फॉर. ही आस्क्स मनी फ्रॉम पीपल. ही आस्क्स मनी फ्रॉम पीपल. न याचकः न निर्धनः. See, he asks money from people, but he is not beggar, and he is not even
निर्धन, निर्धन म्हणजे गरीब, पुअर. कळलं? न याचकः न निर्धनः. आता बघा, हा कोण, असा कोण हे तुम्हाला शोधून काढायचं आहे. असा कोण हे शोधून काढायचं आहे. मग असा कोण म्हणजे काय शोधून काढायचं आहे? तर हा कोण आहे की दिस इज नॉट डिवोटी, दिस इज नॉट पंडित, बट स्टील ही रिंग्स द बेल. घंटा स्वतःहून वाजवतो. नेक्स्ट, ही आस्क्स मनी फ्रॉम पीपल, बट ही इज नॉट बेगर अँड नॉट पुअर. इजंट इट इंटरेस्टिंग? तो बेगर नाही आहे, तो पुअर नाही आहे, तरी लोकांकडनं पैसे मागतो. आणि लोक देतात, हेही विशेष. लोक देतात. आणि तो भक्त नाही आहे, तो पंडित नाही आहे देवळातला, तरी पण तो घंटा वाजवतो, स्वतःहून वाजवतो. मग असा हा कोण? जरा विचार करा बरं. घंटा वाजवतोय, पैसे मागतोय, बट ही इज नॉट बेगर, नॉट पुअर, अँड नॉट इवन डिवोटी, अँड नॉट इवन गुरुजी किंवा पंडित. मग सांगा कोण आहे? विचार करा, विचार करा. हा आहे बस कंडक्टर. द आन्सर इज बस कंडक्टर. आता परत वाचा म्हणजे आपोआप तुमच्या लक्षात येईल. बस कंडक्टर, ही रिंग्स द बेल. व्हेरी ट्रू, बरोबर की नाही? ही रिंग्स द बेल ऑन हिज ओन. घंटा स्वयं नादयते तथापि. स्वतःहून घंटा वाजवतो, बरोबर. पण तो कोण नाही आहे, तो भक्त नाही आहे, तो पूजक नाही आहे. नंतर तो लोकांकडनं पैसे मागतो की नाही? तिकिटाचे पैसे मागतो ना. येस, धनम जनेभ्यः किल याचते अयम. दिस आस्क्स फॉर मनी फ्रॉम द पीपल, बट ही इज नॉट बेगर, ही इज नॉट पुअर. असा कोण? येस, इट इज बस कंडक्टर. इजंट इट इंटरेस्टिंग? मस्त वाटतंय? येस, एन्जॉईंग द सीन? येस, आय होप यू मस्ट बी एन्जॉईंग. ओके, नेक्स्ट. Now, this is just an example of samasya purti. वृत्त इंद्रवज्रा. रामाभिषेक जलमाहरन्त्या हस्तात् सुतो मेघ घटो युवत्याः सोपान मार्गेण करोति शब्दं ठम ठम ठठम ठम ठठठम ठठम ठम ठहा. इंटरेस्टिंग. ठम ठम ठठम ठम ठठठम ठठम ठहा. दिस इज समस्यापूर्ती. यामध्ये असं दिलंय, रामाभिषेके जलमाहरन्त्या. जलमाहरन्त्या हा संधी आहे. जलम आहरन्त्या. ॲट द टाइम ऑफ कोरोनेशन ऑफ राम, one lady was engrossed in getting water. ती पाणी आणायला गेली. जलम आहरन्त्या, पाणी आणण्यासाठी गेली. हस्तात श्रुतो हेमघटो युवत्या. हातामधून, हस्तात पंचमी वापरले बघा, हातामधून तिचा तो घडा, हेमघटो, घट म्हणजे घडा, तिचा घडा खाली पडला. सोपान मार्गेण करोति शब्दम. सोपान म्हणजे दादरा, दादरा म्हणजे जिना, शिडी, जिना असं म्हणू शकता. जिन्यावरनं तो हंडा, पाण्याचा हंडा खाली पडला. आणि खाली पडला म्हणजे तो गडगडत गेला खाली, त्या पायऱ्यांवरनं उड्या मारत गेला. बघा इकडे तुम्हाला फोटो पण दाखवला आहे त्यांनी. तो पायऱ्यांवरनं गडगडत खाली गेला आणि तो हंडा धातूचा असल्यामुळे ठण 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 असा आवाज करत गेला. यू कॅन इमॅजिन. पितळीचा, तांब्याचा, कुठल्याही धातूचा जर तो हंडा असेल आणि तो खाली पडला आणि तो त्या पायऱ्यांवरनं दचमळत जर गेला असेल तर त्याला एक आवाज होतो, बरोबर ना. मग त्या आवाजावरून यांना ही कवीची प्रतिभा आहे की यांना कवित्व सुचलं आणि त्यांना हे सुभाषित सुचलं की सोपान मार्गेण करोति शब्दम. जिन्याच्या मार्गाने गडगडत असताना करोति शब्दम, म्युझिक बनलं त्याचं एक, ठमठम ठठमठम ठठठम ठठा हा.
असाच आवाज येतो, ठम 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 येतो की नाही, कधी विचार केला आहे? तर ह्या आवाजावरनं त्याच्यात एक गेयता त्यांना दिसली, कवीला यामध्ये एक गेयता दिसली ह्या आवाजामध्ये, आणि त्यांनी हे सुभाषित रचलं. रामाभिषेके जलमा हरंत्या, ॲट द टाईम ऑफ कोरोनेशन ऑफ राम, अ लेडी हू वॉज कमिंग to take the water. She was with water, pot of water in her hand, and that pot fell down in the sopana marge, jina, ladder. At the ladder it fell down and it made the sound like thum 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 thataha. बरोबर? बस एवढंच आहे याच्यामध्ये. समस्यापूर्ती आहे, टाईप ऑफ सुभाषित समस्यापूर्ती, वृत्तम इंद्रवज्रा. विथ दिस वी कंप्लीटेड द एक्सप्लेनेशन पार्ट ऑफ चित्रकाव्यम. नाउ लेट्स गो टू क्वेश्चन आन्सर्स पार्ट. आता बघा, फर्स्ट श्लोक जो आपण कम संजघान कृष्ण हा बोललो ना, त्या सगळ्या एक्सप्लेनेशनचं जे जे एक्सप्लेनेशन तुम्हाला दिलं आहे त्या सगळ्याचे आन्सर्स त्यांनी विचारले. कृष्ण हा कम जघान, कृष्ण हा कम जघान, कृष्णा किल्ड whom did Krishna killed? Answer is कृष्ण हा कंसम जघान, कंसम जघान, कृष्णाने कंसाला मारलं. दार पोषणे के रतः, फॅमिलीचं पोषण करण्यासाठी कोण मग्न आहे? केदार. दार पोषणे केदार रतः. Please pause my video, think over my question and then only get the answer and tally with my answer. This will be self-study to you and it will be better, it will be much helpful to you. Now go to shlok number 2. Kavihi kam namati. Kavihi वैद्यराजम नमति. वैद्यराज नमस्तुभ्यम आहे ना. कविही कम नमति, कविही वैद्यराजम नमति. नेक्स्ट, समानार्थक शब्दम लिखत. कृष्णः, यू कॅन राईट श्यामः, कृष्णः श्यामः. गंगा, राईट भागीरथी, गी दीर्घ थी दीर्घ, भागीरथी. रतः, रतः म्हणजे एनग्रॉस्ड, बरोबर ना, मग मग्नः म्हणायचं, मग्नः. बलवान, शक्तिवान, बलवान म्हणजे स्ट्रॉंग, बरोबर, बलवान. सबलहा, सबलहा, आन्सर इज सबलहा, बलवान. गंगा इति पदस्य विशेषणम अन्विषयत लिखत च. काशीतलवाहिनी असा शब्द येणार आहे तो. कम संजघान इति श्लोकम माध्यम भाषया उत्तरत. आपण एक्सप्लेनेशन ऑलरेडी दिलेलं आहे, त्यामुळे कम संजघान या तिघांचाही अर्थ तुम्हाला सांगायचा आहे सुभाषितात. तुम्हाला पहिल्यांदा फर्स्ट इंट्रोडक्शन यू हॅव टू गिव्ह. In the second paragraph you have to give the total explanation of those 4 lines. कम संजगान कृष्णः, काशी तलवाहिनी गंगा, केदार पोषणार्थः आणि कंबलवंतम न बाधते शीतम. या 4 श्लोकांचं एक्सप्लेनेशन जे मी तुम्हाला दिलं ते तुम्हाला लिहायचं आहे. आणि एंडला तुम्हाला लिहायचं आहे, दिस इज द ब्युटी ऑफ संस्कृत लँग्वेज विच एंटरटेन्स अस. या प्रकारचं कन्क्लुजन जे तुम्हाला सोयीचं वाटेल ते इन युअर ओन लँग्वेज, इन युअर ओन वे. ओके. नेक्स्ट, कवी ही कम नमती झालं होतं मगाशी. कौ प्राणान हरतः, यम, यमहा, वैद्यराजः च प्राणान हरतः. कौ विचारले ना, म्हणजे हे द्विवचन आहे. कहा कौ के, त्यातला कौ द्विवचन आहे, म्हणजे दोन्ही तुम्हाला लिहायला पाहिजे. यमहा च वैद्यराजः च. वैद्यः किं किं हरति. वैद्यः धनान प्राणान च हरति. संबोधांत पदम अन्विषय नमस्तुभ्यम, नमहा तुभ्यम. हे वैद्यराज, बरोबर ना, देव हा, हे देव, हे वैद्यराज हा संबोधनांत आहे. समानार्थक शब्द. यमहा मृत्युः, यमहा काय येणार, मृत्युः. वैद्यः चिकित्सकः, चिकित्सकः जो चिकित्सा करतो तो, चिक आणि की दोन्ही रस्व, चिकित्सकः.
सहोदरहा, सहोदरहा म्हणजे कोण? भाऊ. सहोदरहाला काय म्हणणार तुम्ही? सहोदर हे भाऊ हे मराठीत झालं. भ्राता. काय येणार? भ्राता. धनम वित्तम. बाकी माध्यम भाषा हे तुम्हाला लिहायचं आहे. मी आधीच तुम्हाला एक्सप्लेनेशन देऊन ठेवलेलं आहे. जालचित्र. यमराज प्राणांहरंती, वैद्यराज धनानी आणि प्राणानी दोन्ही घेणार. कह धनम याचते, कह धनम याचते, बस वाहन चालक. अयम न भक्तो ही प्रहेलिका उत्तरम किम? लोकयान वाहक असं याचं उत्तर आहे. अयम निजहा परो, अयम न भक्तो आहे ना, अयम न भक्तो, तर त्या प्रहेलिकेचं उत्तर आहे लोकयान वाहक हा. परत सांगते, लोकयान वाहक हा म्हणजे बस कंडक्टर. जालरेखाचित्र हे तुम्हाला होमवर्कसाठी देते मी. कह शब्दम करोती, पूर्ण वाक्यानं उत्तर येतं. कह शब्दम करोती, ते ठमठम ठठमठम आहे ना, ते सगळं लिहायचं आहे. कस्याः हस्तात् सुवर्णघटः पतितः. सुवर्णघट म्हणजे सोन्याचा घट. सुवर्ण सोन्याचा घट. मी मगाशी जे धातू म्हटलं, जसं आपण म्हटलं मगाशी की पितळीचा तांब्याचा कसा धातूचा हंडा जसा पडतो, हा सुवर्ण घट आहे, सोन्याचा गळा. कस्याः हस्तात्, युवत्याः हस्तात्. काय येणार? युवत्याः हस्तात् सुवर्णघट पतितः. हेम सुवर्णम, कांचनम चालेल. जलम. कह शब्दम करोती, कोण? कोण शब्द करतोय? तर हेमघटः, हेमघटः सुवर्णघटः. आणि युवत्याः हस्तात् सुवर्णघटः पतितः. आणि तुम्हाला जे समानार्थी शब्द सांगायचे आहेत ते शब्द हा ध्वनिही असा शब्द येतो. ध्वनिही. हेम हा सुवर्ण हा. हेम हा काय येणार? सुवर्ण हा येणार. सुवर्ण हा. आणि जलम सोपा शब्द वारी. स्टुडंट्स, लेट्स स्टॉप हिअर. इन द नेक्स्ट लेक्चर we will be continuing the later part of the question answer session and vyakaran part. Okay, so till that time, have a good day, stay blessed, stay safe, and I hope to see you on 4th January. Thank you.